स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आताच मी एक रेसिपी शूट केलेली आहे आणि रेसिपी काय केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते। कसा झाला उपमा? एकदम छान। तर चला मी पण करते नाश्ता। तर बघा अशा पद्धतीने मी आज केलेला आहे उपमा आणि ही रेसिपी तुम्हाला आवड निवड किचन या चॅनलवरती पाहायला मिळेल, नक्की पहा। नाश्ता झाल्यानंतर अजून बरेच काम बाकी आहेत। चला आता पटपट नाश्ता करू आणि मग बाकीचे। खूपच छान लागते उपमा, खूप असं टेस्टी झाला आहे। कोथिंबीरमुळं आणि डाळिंब तर मधून मधून असं गोड आंबट छान लागते। तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर इथे संघर्ष पप्पा मला पत्ताकोबी कापून देत आहेत, कारण की मी आज रेसिपी केली तर रेसिपी शूट करता करता बराच उशीर होतो। नाश्त्यालाही उशीर झाला, त्यामुळे मला स्वयंपाकाला सुद्धा उशीर झाला। तर मग हे म्हटले मी पत्ताकोबी कट करून देतो, तोपर्यंत मी पीठ मळलं। तर इथे पत्ताकोबी त्यांनी किती छान बारीक कट केली आहे पहा। तर अशाच पद्धतीने ते मला भाज्या कट करून देतात, कांदा चिरून देतात, पालेभाज्या असल्या तर निसून देतात, म्हणजे काही ना काही कामामध्ये मदत करतात। त्यामुळेच मग मला वेळ भेटतो तर मग मी ब्लॉग करते आणि रेसिपीसुद्धा करते। मी स्वयंपाक करत होते तेव्हा संघर्ष पप्पा दुकानात बसले होते आणि दुकानात बसल्या बसल्या त्यांना हे मुलं दिसले बघा समोर आंबे तोडताना, तेव्हा त्यांनी थोडीशी व्हिडिओ शूटिंग केली। हे लहान लहान मुलं आहेत बघा, भर उन्हामध्ये आलेत आंबे तोडण्यासाठी आणि त्यांनी एक काडी आणलेली आहे आणि काडीला एक छोटा आकडा केला आहे आणि त्या आकड्याच्या सहाय्याने मुलं आंबे तोडतात। आंबे म्हणजे पिकलेले नाहीत ते आंबे, कैऱ्याच आहेत अजून, पण बऱ्याच कैऱ्या त्यांनी तोडल्या। आणि हे छोटे छोटे मुलं असून बघा त्यांनी किती छान जुगाड केलंय। एक मुलगी व्यवस्थित आंबे पाडायची आणि हे दोघं जण आंबे वेचायची। भर उन्हामध्ये त्यांचं हे काम चालू होतं। लहान मुलांच्या मनामध्ये बघा कोणत्याही गोष्टीचा विचार नसतो, ते त्यांच्याच कामात मग्न असतात। लहानपण हे असंच असतं। तर आमच्याकडे दुपारून अचानकच पाऊस आलाय। यांना जायचं होतं बाहेर आणि आवरून ठेवलं होतं आणि जाता जाता थांबले, अचानकच पाऊस आला। दुपारी छान ऊन पडलं होतं, तुम्ही बघितलं असेल मुलं आंबे तोडत होते तेव्हा कडकडीत ऊन होतं। त्या तरी बघा कसा जोरदार पाऊस सुरू झालाय, खूप गरम होत होतं आज। कॅमेऱ्यातून दिसत नाही जास्त, पण छान पाऊस चालू झालाय। मग चांगलाच आहे ना, बाहेर निघलं तर ओलं झाडांना तरी पाणी मिळतं। चला झाडांना तरी पाणी भेटलं, आणि वरती पण आला तर चांगलंच यायला पाहिजे। सूर्य बघा ना वरती, हा वरती सूर्याचा उजेड चांगला आहे। हा आणि पाऊस चालू आहे। केळीवरती पाणी, कशी केळी वळली आहे ना, झाडांना तरी पाणी मिळालं बघा आपल्या झाडांना। जाऊ दे झाडांना तरी पाणी भेटलं। आपल्या दुकानासमोर रोडवरती सगळी चिपचिप झाली पाण्याची। इकडं पहा ऊन, कसं ऊन पडलेलं आहे, भरपूर ऊन आहे आणि पाऊस पण सुरू आहे। तर आता हे चाललेत बाहेर। पाऊस आला होता म्हणून मग असे थांबले होते, आता पाऊस उघडलाय, पण खूप गरम होतंय। पाऊस उघडलाय पण हो ना, गरम तर खूप होते, काय करता। तर पाऊस उघडल्यानंतर हे गावात गेले तेव्हा तिकडनं संघर्ष आणि ताई आले होते, कारण की ताईंनीच बोलवलं होतं यांना गावामध्ये, त्यांना काही खरेदी करायची होती। आणि इथे बघा गावामध्ये पण पाऊस पडलेला होता, गावामध्ये भरपूर चिकचिक झालेली आहे। अचानकच पाऊस आल्यामुळे सर्वच लोकांची धांदलघाई उडाली, कारण की बाजारामध्ये इथे भाजी विकणारे लोक बसलेले असतात, सर्व दुकानं उघडेच असतात, त्यामुळे सगळा गोंधळ झाला। ताई आणि संघर्षला काहीतरी खरेदी करायची होती, तर थोडीफार खरेदी केली आणि काही बाकी होती, पण संघर्षचे पप्पा म्हटले आता उद्या करू बाकीची खरेदी। त्यांना जी वस्तू पाहिजे होती ती भेटली नाही। त्यानंतर ताई आणि संघर्ष घरी गेले तिकडच्या आणि संघर्षचे पप्पा इकडे आले। तर संघर्षचे पप्पा गावातून आले तर तेव्हा इकडे पण पाऊस चालू होता, त्यामुळे त्यांनी काही घाईघाईत आल्याबरोबर शूटिंग केली नाही आणि तेवढ्यात लाईट पण गेली होती, त्यामुळे ते घरी आल्यानंतर आम्ही काही शूटिंग केली नाही। आणि गावात गेल्यानंतर तर त्यांनी तुम्हाला दाखवलेच आहे, ते कुठे गेले, ते काय करत होते, काय नाही वगैरे वगैरे। तर आता ते आल्यानंतर मग मी स्वयंपाक केला, लाईट गेली होती, त्यानंतर लाईट आली तर मग दुकान वगैरे आवरलं आणि आता आम्ही जेवायला बसलो। तर जेवणामध्ये काय केलं मी तुम्हाला दाखवते। तर जेवणामध्ये मी आज बनवलं आहे पत्ताकोबीची भाजी, अंड्याची पोळी आणि साधी पोळी। तर चला आता आम्ही जेवण करत आहोत, दोघंच बसलो जेवायला। संघर्षला हे गेले होते घ्यायला, पण संघर्ष म्हटलं आज मी येत नाही आणि ताई पण म्हटल्या की राहू दे,
सुट्ट्या आहेत तर मग परत त्याचं येणं होत नाही शाळा चालू झाल्यावर. आता पुढे त्याचं कॉलेज राहील. हो ना, बघा ना कसे दिवस निघून जातात पटापट आहे ना. तर ताई म्हटल्या राहू दे, दीदी पण म्हटली थांब थांब, तर मग म्हटलं ठीक आहे, थांबला मग तिकडे. हे पूर्ण वेळेमुळेच होतंय ना, आपल्या वेळ कळत नाही. कधी मुलांचं शिक्षण झालं, मोठावाला पण आदर्श भाऊ पण गेला तिकडे शिकण्यासाठी. आता या महिन्याभरामध्ये संघर्ष पण जाईल असं वाटतच हा, आता रिझल्ट लागल्यावर मुलं परत पास होत आहे. मग जिथे नंबर लागतो त्यांचं कॉलेजला क्लासला जिथे नंबर लागतो तिकडे त्यांना जावंच लागतं. मग ताई आणि दीदी म्हटले की राहू दे आता थोडे दिवस आमच्यासोबत, तर मग आणि राहिला. त्याला पण आवडतं तिकडे. तर चला आता आम्ही जेवण करतो. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.